20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला होता आणि या पाठीमागचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला होता की महाडच्या तळ्यातील पाणी अस्पृश्यांनी प्यावे व ते पाणी बाटेल किंवा त्या पाण्याचा ऱ्हास होईल अशी मुळीच गोष्ट नव्हती, तर केवळ शास्त्रांनी ठरवलेल्या असमान जाती या समान बनतील हे त्यांना मुळीच मान्य नव्हते। म्हणून बाबासाहेबांनी स्पष्टच केलं होतं की हा सत्याग्रह पाण्यासाठी नसून समानतेसाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे। आणि वर्ष होतं 1927। महात्मा फुलेंना जन्माला येऊन 100 वर्ष पूर्ण झाली, ज्यांनी आपल्या घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता। आणि या फुलेंच्या कृतीला इथल्या निर्दयी समाजाने एकटं पाडलं होतं व या निद्रिस्त समाजाला धक्का देण्यासाठी समाजक्रांतीची गरज होती आणि ती समाजक्रांती डॉक्टर आंबेडकरांनी या सत्याग्रहातून घडवून आणली। याआधी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी आपण पिलो नव्हतो म्हणून आपण मेलो नव्हतो, आणि हे पाणी आता आपण पिणार आहोत याने आपण अमर नाही होणार आहे, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केलं। आणि बाबासाहेब म्हणतात की केवळ आणि केवळ हा सत्याग्रह, हा संघर्ष माणूस म्हणून जगण्यासाठी आणि समानतेसाठी आहे। हा सत्याग्रह मुळीच पाण्यासाठी नाही,